मान्सूनपूर्व पावसानं राज्यात सर्वत्र हाहाकार माजवलेला असतानाच आणखी एका संकटाची चाहूल राज्याच्या किनारपट्टीला लागलेली असून हे संकट आहे चक्रीवादळाचं। राज्यात पुढील काही तासात चक्रीवादळाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केलाय। पूर्व मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे। वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारी या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। चक्रीवादळ सदृश वाऱ्यांची ही स्थिती उत्तरेकडे सरकताना तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवत नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा दिलाय। वाऱ्यांची ही दिशा बदलल्यामुळे कोकण घाटमाथ्यावर पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय। यावेळी ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहणार असून अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। अरबी समुद्रामध्ये एकीकडून मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रवास सुरू असतानाच दुसरीकडे तयार होणारी चक्रीवादळ सदृश्य प्रणाली मान्सूनवर काही परिणाम करणार का, असा प्रश्न अनेकांना या स्थितीमध्ये उपस्थित केलाय। दरम्यान तुर्तास तशी कोणतीही शक्यता किंवा चिन्ह दिसत नसून मान्सूनचे वारे त्यांच्या गतीनं पुढे सरकताना दिसत आहेत। सध्याच्या घडीला नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अर्थात मान्सूननं मागील 24 तासांमध्ये श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापलाय। या वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पूरक स्थिती निर्माण झाल्यानं अरबी समुद्राच्या दक्षिणेकडे असणाऱ्या भागातही या वाऱ्यांची चांगली प्रगती केलेली आहे। दरम्यान मान्सूनच्या धडकण्यानं मालदीव आणि कोमोरींच्या आणखी काही भागात मोसमी पाऊस दाखल झालेला असून बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात तो दाखल झालेला आहे। वाऱ्यांची एकंदर गती पाहता पुढील 3 दिवसात अर्थात रविवारपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं ठेवलेला आहे।